एमआयएमनं ठाकरेंना सेक्युलर झाल्याचं प्रमाणपत्रच देऊन टाकलंय। मुसलमान म्हणतात की ठाकरे चांगले आहेत असं इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलेलं आहे। आधी इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले होते ते आधी आपण ऐकूयात आणि त्यानंतर आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया। उद्धव ठाकरे साहब वो भी बड़े सेक्युलर हो गए आजकल। मुसलमान कितने भोले होते हैं साहब, जरा सा नहीं, बहुत अच्छा आदमी है, बहुत अच्छा आदमी, अपन ने उसके साथ जाना चाहिए। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणारे ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी आणि भाजपचे प्रवक्ते गणेश खणकरजी, आपल्या दोघांचंही स्वागत आहे चर्चेमध्ये। सुनीलजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, इम्तियाज जलील यांनी एक असं सुद्धा वक्तव्य केलेलं होतं या बाईटमध्ये। ते असं म्हणाले होते की जेव्हा बाबरी मस्जिद पाडली गेली तेव्हा जी भूमिका उद्धव ठाकरेंनी केली होती त्या भूमिकेचं स्वागत सुद्धा इम्तियाज जलील यांनी केलं होतं असं ते म्हणतात। मात्र त्यानंतर या भूमिकेचा कुठेतरी उद्धव ठाकरेंना विसर पडू लागलाय का अशा सुद्धा चर्चा येत आहेत, असं सुद्धा इम्तियाज जलील म्हणतात। आपण कसं पाहताय त्यांच्या या वक्तव्याकडे? खरंच विसर पडलाय उद्धव ठाकरेंना? काय इम्तियाज जलीलनी काय वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा अर्थ काय याच्यापेक्षा उद्धव ठाकरे हे केवळ आणि केवळ हिंदुत्व विचारसरणी न पुढे जाणारा नेता आहे। माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेवरच पुढे जाणारे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आहेत। प्रश्न असा आहे की सेक्युलर म्हणायचं कशाला किंवा हिंदुत्व म्हणायचं कशाला? आम्ही हिंदुत्वाची भाषा करत असताना एखाद्या मुस्लिम नागरिक, भारतीय नागरिकाने जर चांगलं काम केलं तर तोही या देशात राहणारा मुस्लिम हिंदुत्ववादी नेता आहे असं मानणारा आमचा पक्ष आहे। आणि त्यामुळं एमआयएम वाल्यांनी जे सर्टिफिकेट दिलं त्याची गरज नाही। याचं कारण असं आहे की आम्ही स्वतः आमची अनेक वेळा सेक्युलरची भूमिका, हिंदुत्वाची भूमिका ही स्पष्ट केलेली आहे। आणि त्यामुळं एमआयएमच्या खासदारांनी आम्हाला सर्टिफिकेट दिलं आणि म्हणून आम्ही सेक्युलर झालो किंवा भारतीय जनता पार्टीने आम्हाला सर्टिफिकेट दिलं म्हणून आम्ही हिंदुत्व विरोधी झालो असं होत नाही। आम्ही आमची भूमिका कणखर मांडलेली आहे। आम्ही हिंदुत्वाचा विचार कसा आहे तो मांडलेला आहे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो विचार मांडला तोच विचार आमचा आज सुरू आहे। म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे विचार तेच अजून सुद्धा आमचा पक्ष पुढे नेतोय असं म्हणतात सुनील मोदी। गणेश खणकरजी, आता जर आपण बघितलं असेल तर सुनील मोदींनी अतिशय चांगलं असं विश्लेषण त्यांच्या पक्षाद्वारे त्यांनी केलेलं आहे। बाळासाहेबांचे जे काही विचार आहेत ते पुढे नेऊन आम्ही जातोय, मात्र खरंच सेक्युलर झालेत का ठाकरे? काय वाटतंय? मी सुनील मोदी यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांनी जी भूमिका मांडली आणि तुम्ही असं म्हणालात खूप चांगलं विश्लेषण केलंय, तर मोदी साहेब असंच विश्लेषण तुम्ही करत राहा। तुमचे नेते आहेत उद्धवजी ठाकरे, याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन देखील करतो। असं आहे की इम्तियाज जलील जे काही सेक्युलर वगैरे शब्द त्यांनी वापरलेले आहेत तर ते वापरताना त्यांनी ज्या टोन मध्ये म्हणजे ज्या आविर्भावामध्ये ते बोललेले आहेत ही त्यांची देहबोली बरंच काही सांगून जाते। असं आहे की नेमकं आता कुठं जायचं या भूमिकेमध्ये उद्धवजी ठाकरे आता अडकलेले आहेत। लोकसभेच्या वेळेला त्यांनी खोटा नेरेटिव्ह चालवला आणि ज्यांनी खोटा नेरेटिव्ह चालवला त्यांच्या सोबत ते जाऊन बसले। सत्ताच मिळवताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर ते जाऊन बसले। त्यांनी मग आमच्यावरती जे काही आरोप केले आणि त्याचे परत स्पष्टीकरण देताना जी त्यांची पंचायत झाली, म्हणजे मुंबई शहरामध्ये त्यांचे निवडून आलेले आमदार आहेत, जे आता ते आम्हाला सांगतील आमचे एवढे आमदार आलेच, तुमचं अभिनंदन आहे, पण ते निवडून येत असताना त्यांना कुठून मतदान झालं? म्हणजे ज्या ठिकाणी मातोश्री आहे त्या ठिकाणी जिशान सिद्दीकी हरले आणि वरुण सरदेसाई निवडून आले। तिथल्या जर बूथ याद्यांचा अभ्यास केला तर कुठल्या पार्ट मधून बूथ मधनं मतदान होऊन जिशान सिद्दीकी निवडून आले हे सुनील मोदी जरा तपासून बघा। हरून खान कुठून निवडून आले जरा मतदार यादीत तपासून बघा। फार लांबचं सांगत नाही, तुमचे मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू हे दिंडोशी मधनं निवडून आले। पठाणवाडीतल्या कुठल्या याद्यांमधनं त्यांना मतदान झालं
एकदा तपासून बघा, म्हणजे तुमचा गैरसमज दूर होईल. आणि दुसरी बाब, हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करत असताना उगाच आमचं नाव घेऊ नका. तुमचं हिंदुत्व काय आहे ते तुमचं तुम्हाला लख लाभ. पण गणेश खडकरजी, उद्धव ठाकरेंना जी मतं मिळाली, तुम्ही असं सांगताय, आता मतांची आकडेवारी तुम्ही सांगितली, मात्र ही मतं काँग्रेसमुळे मिळाली की मुसलमानांमुळे मिळाली? नेमकं काय झालं होतं निवडणुकीमध्ये? बघा, असं आहे की ही मतं काँग्रेसची की शिवसेनेची की भाजप विरोध याचा मूळ बेस आहे तो भाजप विरोध आहे, हे लक्षात घ्या. आणि आता जी मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस, मनसे, शिवसेना अशी जी काही लढाई चालू आहे ना, त्याचं सुद्धा मूळ हेच आहे की मुंबई शहरामध्ये मुसलमानांची मतं पुढे जातील यावरती सगळ्यांची चिंता वाढलेली आहे. आणि हे आम्हाला विचारतायत की महापौर तुम्ही मराठी करणार का, महापौर मुंबईचा खान होणार नाही याची खात्री तुम्ही देणार का, ते पहिलं सांगा. बर, सुनीलजी, तुम्ही बघितलं असेल की गणेश खडकरांनी सुद्धा तुमच्या या सगळ्या विश्लेषणाला पलटवार सुद्धा केलेला आहे. आपण कसं पाहता या सगळ्याकडे? नाही, दोन मुद्दे मी गणेशजींना सांगू इच्छितो. एक, मताचं पोलरायझेशन होत असतं आणि त्या मतांच्या पोलरायझेशन्स मध्ये तुम्ही आम्हाला धोका दिल्यानंतर काही सहानुभूतीच्या आधारावर मतांची जुळवाजुळव ही आमच्याकडे होत असते. सुनीलजी हसतायत, गणेश खडकरजी तुम्ही बोलता पण ते हसतायत, ते हसण्यावरही घेतात तुमचं बोलणं. भारतीय जनता कसं आहे, भारतीय जनता पार्टीनं केलं आपला तो बाया दुसऱ्याचा तो नाऱ्या. हे बघा, भारतीय जनता पार्टीनी काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मदांच्या बरोबर युती केली, ही चालते. ज्या RSS ला बिहारचे मुख्यमंत्री शिव्या देतात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलं तर चालतं. कसं आहे, त्यांना त्यांची भूमिका मांडली की योग्य वाटतं. मला फक्त एक साधा प्रश्न विचारायचा आहे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना. 25 वर्ष तुम्ही आमच्या बरोबर युती केली, त्यावेळी आणीबाणीच्या विरोधामध्ये बाळासाहेब ठाकरे आणीबाणीच्या बाजूने होते. मग त्या 25 वर्ष तुम्हाला त्यावेळी लक्षात आलं नाही की बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसला पाठिंबा दिला म्हणून? 25 वर्षामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये प्रणव मुखर्जी असतील, त्यानंतर प्रतिभाताई पाटील असतील, या काँग्रेसच्या लोकांना बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला. त्यावेळी तुम्हाला लक्षात आलं नाही की भारतीय जनता पार्टीला युती तोडायची होती ना? तुम्ही युती तोडली नाही, तुमचा स्वार्थ होता. तुम्ही आमच्या खांद्यावर बसून आमच्या कानामध्ये जे करायचं ते केलं, ही जनता ओळखतीये. आणि त्यामुळे आगामी काळामध्ये तुम्हाला याचा धडा शिकवण्यासाठी आमचा प्लॅन सुरू आहे. काळजी करू नका, वेळ तुमची आहे. आज उद्याची वेळ ही माझी असणार आहे आणि त्या वेळेवर त्यावेळी जे काही होईल ना ते त्यावेळी भारतीय जनता पार्टीला सहन न करणार होईल. आणि माझा महत्वाचा मुद्दा, या देशात मुसलमानांनी जर आम्हाला मतदान केलं असेल तर ते काही नागरिक नाही आहेत, ते भारतीय नाही आहेत, ते या देशाचे विरोधक आहेत का ते देशाचे अतिग्रही आहेत? त्यांनी मतदान करणं हा त्यांचा लोकशाहीने बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे. जर मुसलमानांनी मतदान उद्धव ठाकरेंना केलं, तुमचे नरेंद्र मोदी ईदची रसद घेऊन तुम्ही का मुसलमानांच्या दारात हिंडावं? काय हिंडला? तर याचं कारण असं आहे की तुम्हाला मुसलमानांची मतं पडत नाहीत आणि तुम्ही म्हणून त्यांची लांगुलचालन करता. आणि आम्ही लांगुलचालन न करता आम्हाला ही मतं पडली आहेत, याचा अभिमान ठेवला पाहिजे आम्ही. बोला गणेश खडकरजी, बोला. कसं आहे सुनीलजी, तुमची जी पंचायत होते त्याची मला पूर्ण कल्पना आहे. बघा, तुम्ही सारखं विश्लेषण करा, आमच्यावर टीका करा, माझी काही तुम्हाला ना नाहीये. तुम्ही साखरपुडा आमच्या सोबत करता, मागणी घातल्यावर तुम्ही मातोश्रीवर आम्हाला हो म्हणालात. आणि बरं नाही सुनीलजी, असं तुम्ही आमच्यावर आरोप करताय. आणि महत्वाचा मुद्दा मी जे सांगायचा प्रयत्न करतो तो हाच आहे, या देशातल्या मुस्लिमांनी कोणाला मतदान करावं न करावं हा आमचा विषय नाहीये. मी तुम्हाला एकच विचारतो, ज्या शिवसेनेची तुम्ही सुनीलजी आज भूमिका मांडताय, उभा महाराष्ट्र बघतोय, 370 या कलमाला जे आम्ही केलं संसदेमध्ये ते रद्द करायला लावलं, तुमची काय भूमिका आहे? राम मंदिराच्या बाबतीत सामनात अग्रलेख लिहून ज्यावेळी निधी संकलन सुरू होतं, अख्ख्या देशभर लोकांनी भरभरून दान दिलं, होय प्रभू रामाचं मंदिर उभं राहत आहे,
संजय राऊत यांनी जे लेख लिहिले होते याला तुमचं समर्थन आहे? आम्ही अख्ख्या देशभर अक्षर वितरण केलं, जनसामान्याला जोडण्याचा प्रयत्न केला. आम्ही कधी म्हटलं नाही की हे श्रेय फक्त आमचं. आम्ही आज सुद्धा शब्द वापरतो, सकल हिंदू समाज. याला तुमची काय भूमिका आहे तर एकदा सांगणार, तुमची पंचायत होईल. दुसरी बाब तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, बिहारच्या निवडणुकीमध्ये या वेळेला धर्म आणि जातीपातीच्या वेळेला लोकांनी भिंती तोडून यावेळेला मतदान केलं, म्हणून आम्हाला आज यश मिळालं. आणि तुम्हाला माहिती नसेल तर कालच या देशामध्ये जे काही सर्वे झाले मुस्लिम महिलांचे, त्यातल्या 87.1% महिलांनी हे जे बहुपतित्व आहे याला विरोध केलाय. आणि ती ट्रिपल तलाक हा जो विषय मोदी साहेबांनी मांडलाय त्याला आमचं समर्थन आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, मोदी साहेब यातनं बाहेर या, आमचा विरोध मुसलमानांना नाही, आम्ही त्यांच्या विरोधात नाही. या देशाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाशी जो स्वतःला जुळवून घेतो तो आमचा भाऊ. मग त्याचा धर्म कुठलाही असो, तो मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, आणखी पारशी कुणी असो, या मातीला जो आपलं मानतो तो आमचा आहे. आमचा त्याला विरोध नाही. आमचा विषय एवढाच आहे की 370 कलम रद्द झाल्यानंतर हातात दगड घेऊन जो उभा राहील तो आमचा विरोधी. मग तो तुमच्या बरोबर येणार असेल तर तुम्ही त्याला जवळ घ्या, मग तुम्ही आमचे विरोधी आहात हे लक्षात ठेवा. त्यामुळे मुसलमाना विषयात तुम्ही आमच्याशी डिस्कस करू नका, तुम्ही फसाल यामध्ये.